आज देशभरामध्ये बकरी ईदचा उत्साह, ईदगाह आणि मशिदींमध्ये नमाज पठणासाठी गर्दी। राष्ट्रपतींकडनं ईदनिमित्त शुभेच्छा। मुंबईतही आज बकरी ईदचा उत्साह, अनेक ठिकाणी मशिदीबाहेर मुस्लिम बांधवांची गर्दी। नमाज अदा करत मुस्लिम बांधवांकडनं एकमेकांना शुभेच्छा। मुंबईतील प्रसिद्ध मिनारा मशिदीमध्ये बकरी ईद निमित्त मुस्लिम बांधवांची गर्दी। गळाभेट घेत एकमेकांना शुभेच्छा दिल्या। भिवंडीमध्येही बकरी ईदचा उत्साह, कोटर गेट आणि दिवानशाह दरगाह, आसबीबीसह अनेक मशिदींमध्ये मुस्लिम बांधवांकडनं नमाज अदा। सोलापुरातल्या रंगभवन अहले हदीस ईदगाह इथे मुस्लिम बांधवांकडनं सामूहिक नमाज पठण। ईदमुळे कल्याणमधल्या दुर्गाडी देवीच्या दर्शनाला बंदी असल्यानं शिवसैनिक आक्रमक। दुर्गाडी किल्ल्याच्या पायथ्याशी शिवसैनिकांची घोषणाबाजी। दुर्गाडीवरचं आंदोलन मुस्लिमांच्या नाही तर शासनाच्या विरोधात असल्याची ठाकरे गटाची प्रतिक्रिया। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असूनही ते मंदिर खुलं करू शकले नसल्याचं म्हणत ठाकरे गटाकडनं आरती करत सरकारचा निषेध। मीरा रोडच्या काशीमीरा इथल्या आणखी एका सोसायटीत कुर्बानीसाठी आणलेल्या बकऱ्यावरनं वादंग। पोलिसांकडनं घटनास्थळी धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण। बकरी ईद निमित्त दिल्लीतील जामा मशिदीत नमाज पठण, मुस्लिम बांधवांची मोठ्या संख्येनं उपस्थिती। नारायण राणेंना शिवसेनेचा पराभव करणं कधीच जमणार नाही, एखाद्या पराभवानं शिवसेना खचणारी नाही। दैनिक सामनाच्या अग्रलेखातनं भाजपचे रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणेंवर जोरदार टीका। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये केवळ 5.42% पाणीसाठा शिल्लक। त्यात पावसानं उघडीप दिल्यामुळे मुंबईकरांवरचं पाणी कपातीचं संकट अधिक गडद होण्याची शक्यता। रत्नागिरीच्या लांजा तालुक्यातल्या पालू गावात झालेल्या मुसळधार पावसानं काजळी नदी प्रवाहित। शेतीपूरक पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान। पहिल्याच पावसात रत्नागिरीच्या गुहागर समुद्र किनारपट्टीची मोठ्या प्रमाणात धूप, किनारपट्टीवरती होत असलेल्या अतिक्रमणाचा परिणाम। वाशिम जिल्ह्यात अनेक भागात वादळी वाऱ्यासह पाऊस तर काही ठिकाणी हलक्या आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसला। तळ कोकणामध्ये पावसाचा जोर वाढला। सिंधुदुर्गच्या कुडाळ तालुक्यात मुसळधार पावसाची हजेरी, पावसामुळे काही ठिकाणी ओढे पाण्याखाली। परभणी शहरासह जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस, पेरणीलायक पाऊस झाल्यामुळे बळीराजा सुखावला। धुळे जिल्ह्यात पावसानं ओढ दिल्यामुळे पेरण्या खोळंबल्या। आतापर्यंत जिल्ह्यात केवळ 12% पेरण्या पूर्ण। विधानसभेच्या आधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका व्हायला हव्यात, हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवारांची प्रतिक्रिया। ठाण्यातनं महायुतीला तडीपार करू असं म्हणणाऱ्यांनाच जनतेनं तडीपार केलं। मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातनं फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला। अर्बन नक्षल काही एनजीओमध्ये घुसलेत, मुख्यमंत्री शिंदेंचा मोठा आरोप। तर मेट्रो कारशेडला विरोध करणाऱ्याही याच एनजीओ आहेत, शिंदेंचा दावा। विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती 180 जागा जिंकणार, मुख्यमंत्र्यांना विश्वास। ईव्हीएमवरनं टीका करणाऱ्या राहुल गांधींवर मुख्यमंत्री शिंदेंची टीका। 2 लोकसभा मतदारसंघातनं निवडून आले राहुल गांधी, त्यांच्या मतदारसंघातल्या ईव्हीएमला आता दोष देणार का, मुख्यमंत्र्यांचा सवाल। कोकण पदवीधर निवडणुकीतनं मनसेचे नेते अभिजित पानसे यांनी उमेदवारी मागे घेतली आणि याबद्दल ठाण्यातल्या मेळाव्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंचे आभार मानले। छगन भुजबळांनी बोलावली समता परिषदेची बैठक, पक्षांतर्गत नाराजी, मराठा ओबीसी आरक्षण याबद्दल चर्चेची शक्यता। लक्ष्मण हाकेंना आज राज्य सरकारचं शिष्टमंडळ भेटणार, संदीपान भुमरे, अतुल सावे, भागवत कराड हाकेंच्या उपोषणस्थळी जातील। विधानसभेला सर्वच्या सर्व 288 जागा लढवण्याचा ओबीसी नेत्यांच्या बैठकीत ठराव। सगळे सोयरेंचा GR काढू नये, अन्यथा आम्ही रस्त्यावरती उतरू, तर शिंदे समिती बरखास्त करावी अशी मागणी। 80% मराठा कुणब्यांमध्ये समावेश, याची उत्तरं बबनराव तायवाडेंनी द्यावीत, तर उपोषण मागे घेईन ओबीसी उपोषणकर्ते लक्ष्मण हाकेंचं बबनराव तायवाडेंना प्रत्युत्तर। ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्याकडनं पाण्याचाही त्याग, सरकार दखल घेत नाही तोपर्यंत पाणीही पिणार नाही, लक्ष्मण हाकेंची भूमिका। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा लक्ष्मण हाकेंना फोन,
हाकेंच्या तब्येतीची केली विचारपूस. मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी लवकरच राज्यातील 3ही महत्त्वाचे नेते दिल्लीत जाणार. राष्ट्रवादी 1 कॅबिनेट आणि 2 राज्यमंत्री पदांसाठी आग्रही. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पण आमचे नेते देवेंद्र फडणवीसच. भाजप नेते गणेश नाईकांचं एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांसमोरच वक्तव्य. भुजबळ भाजपबरोबर सत्तेत जाण्यास इच्छुक नव्हते. या बाबतीत ते आपल्याशी खासगीत बोललेले. त्यांच्या पाठीमागे तपास यंत्रणा लागलेल्या. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचा मोठा गौप्यस्फोट. बारामतीमध्ये 22 आणि 23 जूनला स्वाभिमानी संघटनेची राज्य कार्यकारिणीची बैठक. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टींची माहिती. जुलैच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात वाघनखं आणण्याचा प्रयत्न. जूनच्या अखेरीस वाघनखं आणण्याबाबत बैठक होणार. मंत्री सुधीर मुनगंटीवारांची माहिती. मुंबईच्या मालाड पश्चिमेतील सीडब्ल्यूसी केंद्रात ठाकरे गटाचा पदाधिकारी मेळावा. मुंबई पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी मेळाव्याचं आयोजन. परीक्षा पे चर्चासारखे दिखाऊ कार्यक्रम करणारे केंद्रातील भाजपचं सरकार. नीट परीक्षेतल्या गैरव्यवहाराबाबत मात्र गप्प. जितेंद्र आव्हाडांकडून केंद्र सरकारवरती टीका. शक्तीपीठ महामार्गाचं काम थांबवायला हवं. लोकांचा विरोध असतानाही काम करणं अयोग्य. या बाबतीत शासनाशी बोलू. अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया. प्रतापराव पाटील चिखलीकरांच्या पराभवानंतर नांदेडमध्ये मेळावा. खासदार अशोक चव्हाणांनी आपल्या विजयासाठी बरेच प्रयत्न केले. चिखलीकरांची प्रतिक्रिया. भोकर मतदारसंघात भाजपचा उमेदवार निवडून यावा या दृष्टीनं तयारी सुरू. प्रमुख कार्यकर्त्यांचं म्हणणं ऐकून घेत पुढची रणनीती आखणार. उमेदवार ठरवण्याचा अधिकार आपल्याकडे नाही. अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया. राज्यामधल्या शिक्षकांचा प्रलंबित पगार आणि जुन्या पेन्शन योजनेचा प्रश्न पटलावरती आणला. त्यामुळे शिक्षक आपल्या बाजूने असतील. नाशिक विभागाचे शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार किशोर दराडेंकडून विश्वास व्यक्त. 400 पार म्हणजे मनुस्मृती आणण्याचं प्लॅनिंग. टी राजा यांच्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाडांची टीका. जाती आणि धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांना महाराष्ट्रात येण्याची परवानगी देऊ नये. टी राजा यांच्या विधानावरनं नाना पटोलेंची टीका. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे 19 आणि 20 जून अशा 2 दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर. 20 जूनला पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्यात राज ठाकरे कुटुंबियांसह सहभागी होते. सिक्कीममध्ये झालेल्या ढगफुटी सदृश पावसामुळे 1500 ते 2000 पर्यटक अडकले. यात महाराष्ट्रातल्याही अनेक पर्यटकांचा समावेश. अडकलेल्या पर्यटकांपैकी काही जणांशी मुख्यमंत्र्यांचा फोनवरनं संवाद. मुख्यमंत्री शिंदेंच्या फोननंतर प्रशासन ॲक्शन मोडवर. सिक्कीममध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातल्या पर्यटकांना तातडीनं मदत करण्यासाठी हालचाली सुरू. अमरनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी बैठक घेतली. संवेदनशील क्षेत्रातली सुरक्षा वाढवण्याच्या सूचना. गृहमंत्री अमित शहांकडून जम्मू काश्मीरच्या धर्तीवर शून्य दहशतवाद योजना लागू करण्याचे आदेश. दहशतवाद संपवण्यासाठी नवीन मार्ग अवलंबले जातील. सूत्रांची माहिती. राज्यामध्ये आपल्या जिल्ह्यातील प्रत्येक वारीचं मोठ्या प्रमाणात स्वागत करा आणि वारकऱ्यांना सर्वतोपरी मदत करा. मुख्यमंत्र्यांचे आदेश. भाजपमध्ये ताळमेळ नाही. निवडणुकीत 240 जागा देऊनही हुकुमशाही चालत नाही. हे लोकांनी दाखवून दिलं. आदित्य ठाकरेंचा निशाणा. मुंबई महानगरपालिकेकडून 10% नाही तर 40% पाणी कपात. पालिकेनं आपली भूमिका स्पष्ट करावी. आदित्य ठाकरेंची मागणी. नाना पटोलेंकडून एलॉन मस्क यांच्या वक्तव्याचं समर्थन. जनतेमध्ये ईव्हीएमवरील तो विश्वास आता राहिलेला नाही म्हणत ईव्हीएमला विरोध केला. जर ईव्हीएम मशीनमध्ये गडबड असेल तर देशातल्या सर्वच निवडणुका पुन्हा घेण्याची मागणी करावी. जिथे उमेदवार निवडून आला तिथे ईव्हीएम मशीन चांगली आणि उमेदवार पराभूत झाला तिथे ईव्हीएम मशीन वाईट. उदय सामंतांच्या आदित्य ठाकरेंवर टीका. अमरावतीच्या वरुड तालुक्यातल्या पुसला इथे शेतकरी बहिणींचं 7 दिवसांपासून आमरण उपोषण. वन्य प्राण्यांमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची भरपाई देण्याची मागणी. भंडाऱ्यामध्ये वादळी वाऱ्यामुळे विद्युत तारा तुटल्यानं वीज पुरवठा खंडित. रात्रभर वीज नसल्यामुळे मोहाडीकरांना अंधारातच रात्र काढावी लागली. सोलापुरात जेव्हा जेव्हा दंगली झाल्या तेव्हा सत्ता कुणाची होती? सोलापूरच्या दंगलीमध्ये पिलावळ कुणाची सहभागी झालेली? काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंवर भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टींचा पलटवार. भाजप नेत्या पंकजा मुंडेंचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यामुळे चिंचेवाडीमधल्या एका युवकाची आत्महत्या.
आत्महत्या केलेल्या युवकाच्या घरी पंकजा मुंडेंकडनं सांत्वनपर भेट. बीडच्या चिंचेवाडीमधल्या आत्महत्या केलेल्या युवकाच्या घरी पंकजा मुंडेंनी भेट दिली आणि यावेळेला कुटुंबियांचा आक्रोश पाहून पंकजा यांनाही अश्रू अनावर झाले. आत्महत्या केलेल्या गणेश बडे यांच्या अंत्यविधीला पंकजा मुंडे उपस्थित. कुटुंबियांच्या आक्रोशानं उपस्थित नेतेही गहिवरले. कधीही स्वतःचं संतुलन बिघडू दिलं नाही, भूमिका कमकुवत घेतली नाही, पण या आत्महत्यांमुळे आपण कमकुवत झालोय. कुणी स्वतःचा जीव देऊ नका, पंकजा मुंडेंचं कार्यकर्त्यांना कळकळीचं आवाहन. वर्ध्याच्या आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला बी बियाणांचं मोफत वितरण. डॉक्टर अभ्युदय मेघे यांच्या प्रयत्नातनं वर्धा सोशल फोरमचा उपक्रम. साताऱ्याच्या वाईमधील कृष्णा नदीवरती बांधण्यात आलेलं बलकवडी धरण कोरडं ठाक. धरण बांधताना गावानं उभारलेली पुरातन मंदिरांसह घरांचे अवशेष दिसत असल्याचं चित्र. नागपूर कामठी कन्हान दरम्यान बसची ऑटोला धडक. 2 जवानांचा मृत्यू तर 6 जवान आणि ऑटो चालक जखमी. जखमींपैकी 2घांची प्रकृती गंभीर. छत्रपती संभाजीनगर शहरात मोबाईल घेतल्याच्या संशयावरनं केलेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू. या प्रकरणी संबंधित इसमावरती खुनाचा गुन्हा दाखल. जळगाव शहरातील काँक्रिटीकरण फसलं. पाणी निस्तारणासाठी पुरेशी सुविधा नसल्यानं सखल भागात पाणी साचलं. साचलेल्या पाण्यामध्ये उभं राहत लोकसभेचे अपक्ष उमेदवार ललित शर्मांकडनं मनपाच्या कामांचा निषेध. बेळगावच्या किणे गावाजवळ 2 कार आणि दुचाकीचा अपघात. 3 जण गंभीर जखमी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.